Good morning, students. Today we are learn about the seed and fruit development. Today we study about the seed and fruit development in every living organisms, including plants. Also, they are create offsprings for their next generation. प्रत्येक सजीव मग त्यामध्ये प्लांट सुद्धा आहे की तो स्वतःची जी पिढी आहे किंवा न्यू ऑस्प्रिंग आहे हे निर्माण करण्यासाठी कशासाठी की त्याच्या पुढची नेक्स्ट जनरेशन निर्माण करण्यासाठी नेहमी याचे कार्य करत असतो. मग यामध्ये आपल्याला पाहायचे की प्लांट ॲक्च्युली प्लांटमध्ये काय की प्लांटसुद्धा त्याचे ऑस्प्रिंग्स निर्माण करण्यासाठी त्याची न्यू जनरेशन निर्माण करण्यासाठी या ठिकाणी रिप्रोडक्शन करत असतो. पण यामध्ये रिप्रोडक्शन किंवा नवीन प्रजाती किंवा नवीन सजीव किंवा नवीन ऑस्प्रिंग जे तयार करतात ते करण्यासाठी प्लांट जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सीड फॉर्मेशन करतात, सीडची निर्मिती करत असतं. मग सीडची निर्मिती कशी होते, काय होते, त्यात काय होतं ॲक्च्युली हे थोडंसं आपण आज पाहूया. वन ऑफ द वे दॅट प्लांट्स कॅन प्रोड्यूस ऑस्प्रिंग्स इज बाय फॉर्मिंग अ सीड्स. बरोबर आहे की याचे जे काही स्वतःचे ऑफस्प्रिंग्स आहेत, जे नवीन जे पिढी आहे किंवा नवीन नेक्स्ट जनरेशन आहे निर्माण करण्यासाठी हे तयार करतात, मेकिंग करतात, फॉर्मिंग करतात, प्रोड्यूस करतात सीड. कोण? प्लांट्स. दी फ्लोअर्स मस्ट बी पोलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोसीड सीड अँड फ्रुट्स. ही सीड आणि जे फ्रुट्स आहेत हे कसे तयार होतात तर याच्यामध्ये जे फ्लोअर्स आहेत हे फ्लोअर्स हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स निर्माण करतात सेक्शुअल रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. मग हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट्स यांचं फर्टिलायझेशन होतं, मग गॅमेट्स तयार झायगोट तयार होतो, मग फर्टिलायझेशन होतं आणि सगळं होत असताना त्याच्यामध्ये पोलिनेशन हे अत्यंत महत्त्वाचा रोल पार पाडतं. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नंतर मग फायनली सीड अँड फ्रुट्स निर्माण करतात. कोण? फ्लोअर्स. पुढे हे फार महत्त्वाचे इनिशिएटेड फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे की याच्याद्वारे फ्रुट्स आणि सीड्सचे निर्माण होतात. मग याच्यामध्ये काय होतं की इंटिग्मेंट्स ऑफ द फर्टिलायझर विल पेरिस्ट अँड गेट ट्रान्सफर्ड इन टू सीड कोट ऑफ द मॅच्युअर्ड सीड. मग ज्यावेळेस सीड तयार होते मॅच्युअर्ड सीड त्यावेळेस त्याच्यामध्ये सीड कोट्स म्हणजे सीडला कव्हरिंग निर्माण करण्याचं या ठिकाणी काम होत असतं. आता हे जे सीड कोट्स आहेत बेटा हे जनरली जी कव्हरिंग आहे सीडच्यावरची हे दोन प्रकारे आपल्याला सांगता येईल. तर नंबर एक आहे टिपिकल आउटर सीड कोट आणि दुसरं जे आहे इन्नर थिन सीड कोट. म्हणजे टिपिकल आउटर जे सीड कोट आहे बाहेरून त्यालाच टेस्टा म्हणून ओळखलं जातं आणि जे इन्नर जे मेम्ब्रेनस आहे त्याला मेम्ब्रेनियस टेगमॅन म्हणून ओळखलं जातं. हे जे आउटर जे कव्हरिंग आहे ते इन्नर आणि एक बाहेर. तर प्रत्येक सीड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेरियस सीड्स they are produced or outermost covering are one or more than one are produced here. So next in the nucleus the ovule may perish in the some genera like black pepper. आता जे न्यूसिलस आहे जे आपण न्यूसिलस पाहिलं होतं कुठे एम्ब्रियोसॅकच्या बाजूला एम्ब्रियोसॅक न्यूसिलसमध्ये प्रेझेंट असतं आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये जे आहे हे ओव्ह्यूलची जी आहे इथं डेव्हलपमेंट होते आणि जसं की जनराज आहेत ब्लॅक पेपर म्हणजे जी काळी मिरच आहे ते तुम्हाला पाहिली असेल. आणि त्यानंतर जे बीट आहे बीटमध्ये सुद्धा ॲज अ थिन पेपरी लेअर इन पेरिस फॉर्म. आता बीटमध्ये जर तुम्ही पाहिलात तर एक लेअर दिसतात तुम्हाला पातळ पातळ थिन आणि ते पेरिस फॉर्म त्यालाच म्हणतात आणि याद्वारे सुद्धा इथं तयार होत असतात. आणि काही जे सीड्स आहेत काही सम सीड्स दी फूड्स रिझर्व्स इन दी एंडोस्पर्म आर पार्टली युज्ड अप इन दी डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आणि त्याची काही पार्टली हे यूजमध्ये येतात एंडोस्पर्म त्यांच्या सीडच्या डेव्हलपमेंटमध्ये एम्ब्रियोजिक डेव्हलपमेंटमध्ये. मग इन सच सीड्स द एंडोस्पर्म रिमेन्स अ कॉन्स्पिक्युअस अँड फिक्स दी ग्रेटर पार्ट ऑफ दी सीड. मग काही सीड जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही एंडोस्पर्म आहे त्याचं मोस्टली जास्तीत जास्त पार्ट यूज करतात आणि या ठिकाणी जे आहे एंडोस्पर्म जे आहे याच्यामधून मग एम्ब्रियो जे आहे हे तयार होत असतं. मग डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो होते त्याचं जास्तीत जास्त पार्ट यूज करून. आणि मग पुढे काय होतं तर दस दी रिझल्टंट सीड म्हणजे याच्यापासून जे काही सीड तयार होतं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर कोकोनट आहे मेज आहे तर याचं जे काही सीड तयार होतं
ह्या सीडला एंडोस्पर्मिक म्हणतात किंवा त्याला अल्बिमिनियस म्हणतात. पहा, सीडच्या मध्ये जे एंडोस्पर्म आहे, एंडोस्पर्मचा यूज करून सीड तयार होणे आलं लक्षात, आणि त्यालाच या ठिकाणी आपण एंडोस्पर्मिक किंवा अल्बिमिनियस सीड असं म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्या अपोजिटमध्ये जर म्हणलं, इन अदर सीड्स एम्ब्री ॲब्झॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली. म्हणजे जे काही फूड आहे त्याचं नारळाच्या मधलं जे पाणी आहे, पाणी हे एंडोस्पर्म, बरोबर. तर त्यातलं पार्टली यूज होतं आणि खोबरं तयार होतं, पाणी तसंच राहतं, तुम्ही पाहत असता. पण काही सीड्समध्ये किंवा काही सीड्समध्ये अदर की जे मधलं जे एंडोस्पर्म आहे टोटली कम्प्लिटली फूड जे आहे हे कम्प्लिटली यूज करतात आणि त्याच्यापासून डेव्हलपमेंट होते, आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग एंडोस्पर्म टोटली डिसॅपियर होतं मधलं एंडोस्पर्म. आणि अशा प्रकारचे जे काही सीड्स तयार होतात हे इन अ मॅच्युअर सीड, त्याला आपण नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्बिमिनियस सीड म्हणून ओळखतो. जसं की पी आहे, बीन आहे, तुम्ही पाहत असा की त्याच्यामध्ये जे बी आहे, पी आहे हे पूर्ण नॉन एंडोस्पर्मिक. पी म्हणजे तुमचं तुम्ही यालाही म्हणता मटर जे म्हणता तुम्ही, ठीक आहे, वटाणा. तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला असं दिसते का एंडोस्पर्मिक? नाही. तर एंडोस्पर्मिक टोटली इथं काय होतं, डिसॅपियर होतं आणि त्याचं सीडमध्ये रूपांतरित होतं. तर अशा प्रकारचे पण काही सीड्स आहेत. मग अजून आहे कॉटिलोडॉन्स. मग कॉटिलोडॉन्स जे आहेत हे इन सम नॉन एंडोस्पर्मिक सीड्समध्ये, नॉन एंडोस्पर्मिक म्हणजे आत्ताच आपण पाहिलेलं की जे बीन आहे वगैरे आहे, तर हे नॉन एंडोस्पर्मिक. मग याच्यामध्ये काय घडून येतं की ॲक्ट्स फूड स्टोरेज इन देअर ऑदर दे आर फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन. की याच्यामध्ये जे आहे की जे मधले जे फूड स्टोरेज आहे हे फूड स्टोरेज करून ठेवतात, आणि या फूड स्टोरेजद्वारे मग आता याच्या भोवती जे कवरिंग असतं याच्यामध्ये थोडंसं एक छिद्र असतात, बारीक बारीक होल्स असतात, ज्याच्याद्वारे एअर वॉटर त्याच्यामध्ये येऊ शकतं. आणि ते आल्यामुळं मग फेवरेबल कंडिशनाला भेटली तर या ठिकाणी हे स्मॉल, त्याला आपण जे स्मॉल छिद्र वगैरे असतं त्याला स्पोर्स म्हणतात बेटा. काय म्हणतात? स्पोर्स. ठीक आहे. मग स्मॉल स्पोर्स इन सीड कोट. सीड कोट म्हणजे त्या बियाच्या, आलं लक्षात, जसं की आताच आपण पाहिलं बीन, त्याच्या बियांच्या सीडमध्ये थोडे थोडे पोर्स असतात, बारीक बारीक छिद्र किंवा त्याचे होल्स असतात, त्याच्याद्वारे वॉटर आणि एअरमध्ये पासआउट होऊ शकतं. आणि याच्यामुळे की याच्यामध्ये फर्स्ट जे फोटोसिंथेटिक ऑर्गन हे तयार झालेलं असं म्हणतो की याच्याद्वारे फोटोसिंथेसिस प्रोसेस नंतर घडायचं, म्हणजे त्याला फोटोसिंथेटिक ऑर्गन जे पहिलं असं तयार होतं असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये सहजरित्या ऑक्सिजन आणि वॉटर एंटर होत असते या पोर्सद्वारे. अशा प्रकारचे सुद्धा कॉटिलोडॉनस सुद्धा सीड्स तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे झालं सीडबद्दल. आता पाहायचं आपल्याला फ्रूटबद्दल. फ्रूट तुम्हाला माहितीच आहे बेटा, फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रायगर्ड आणि हार्मोन्स प्रोड्युसर बाय डेव्हलपिंग सीड्स. सीड डेव्हलप्ड असताना हे फ्रूट सुद्धा तयार होतो. ॲज मेन्शन्ड अर्लियर, आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म्ड अँड ओव्हरी बीइंग टू डिफरन्शिएटेड इंटू दी फ्रूट्स अँड ओव्हरी वॉल डेव्हलप्स इंटू दी पेरिकार्प. मग या ठिकाणी काय होतं की जे काही फर्टिलायझेशन होतं त्याद्वारे जे झायगोट तयार होतं, या झायगोटचं पुन्हा त्याच्यामध्ये नंतर डेव्हलपमेंट होऊन त्याच्या ठिकाणी मग फ्रूट्स हे तयार होत असतं. ठीक आहे. आणि मग त्याच्या जे ओव्हरवॉल जे आहे, ओव्हरी वॉल हे डेव्हलप्स होऊन त्याच्यानंतर पेरिकार्पमध्ये रूपांतर होतं. पेरिकार्प म्हणजे काय? ते पेरिकार्प इज बेसिकली 3 लेयर्ड विच गेट डिफरन्शिएटेड इन फ्लेशी फ्रूट लाईक मँगो अँड कोकोनट. जे पेरिकार्प आहे हे जसं मँगोच्या मध्ये जे मांसल भाग असतो हा पेरिकार्प तयार करतो, जे मऊसूद असतो, जसे खोबर आहे कोकोनटच्या मध्ये जे खोबर असतो तो, म्हणजे याला पेरिकार्प असं म्हणतात. अशा प्रकारे ते तयार करतात, जे लेयर्स असतात बेटा, 2 ते 3 प्रकारची लेयर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट्स अँड सीड हे तुम्ही आज पाहिली. हे आपला लास्ट पॉईंट होता आजचा सिलेबस या चॅप्टरमधला. तर ह्याच्यानंतर आपल्याला थोडेसे 2-3 पॉईंट ते पाहायचे. तर अजून एक पाहायचे सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. म्हणजे काय सिग्निफिकन्स आहे, काय महत्त्वाचं आहे सीड अँड फ्रूट फॉर्मेशनमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं असे बेटा, आताच आपण पाहिलं की फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू दी डेव्हलपिंग सीड. आता डेव्हलपिंग जे सीड आहे त्याच्यामध्ये जे कॉटिलोडन त्याच्यामध्ये फ्रूट्स किंवा फूड मटेरियल जे स्टोअर होत असतं, हे स्टोअर होत असल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन्स असतात हे न्यूट्रिशन्स हे सीड जेव्हा डेव्हलप होत असतं किंवा त्याचं बीजांकुरण जेव्हा होत असतं त्यावेळेस हे न्यूट्रियन्स किंवा हे जे फूड आहे मटेरियल त्यामध्ये सीडमध्ये असलेलं ते त्याला मदत करतं डेव्हलप होण्यासाठी. फ्रूट्स पोटे दी सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. आणि त्यानंतर फ्रूट जे आहेत फ्रूट्सच्यामध्ये जे सीड्स आहेत हे सीड्स इमॅच्युअर स्टेजमध्ये, म्हणजे आता डेव्हलप होतं एखादं सीड
आलं लक्षात. मॅच्युअर झालेलं नाही तर त्यावेळेची त्याच्या सीडच्या भोवती जे काही फ्रूट आहे, फ्रूटचं जे कवरिंग आहे हे सीडला प्रोटेक्ट करण्याचं सुद्धा या ठिकाणी काम करतं आहे. सिग्निफिकन्स आहे, सीड सर्व ॲज अ इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट. बरोबर. इंटर प्रोपोगेशन म्हणजे जे काही ऑस्प्रिंग किंवा वंश वाढवायचे त्यांचं किंवा त्यांची जी काही क्वांटिटी वाढवायची, पॉप्युलेशन वाढवायचं त्या प्लांटचं, ह्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचे सीड हे प्लांटमध्ये. नंतर सीड अँड फ्रूट डेव्हलप्स स्पेशल डिव्हाइसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन दी डिस्ट्रीब्युशन ऑफ दी स्पेसीज. डिस्पर्सल म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे काही प्लांट जे वाढतात किंवा जातात किंवा त्यांची प्रजाती वाढते हे डिस्पर्सलद्वारे किंवा डिस्प्लेसमेंटद्वारे सुद्धा होते. आणि या ठिकाणी सुद्धा सीड आणि फ्रूट्स हे फार महत्त्वाचे आहे. आता डॉर्मन्सी हा मुद्दा महत्त्वाचा आहे या ठिकाणी. डॉर्मन्सी म्हणजे काय, ज्यावेळी सीड जे आहे हे निष्क्रिय असतं किंवा ते काही काम करू शकत नाही, मी त्याला फेवरेबल कंडिशन भेटत नाही. फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस सीडला भेटते म्हणजे हवा, पाणी, वारा, ऊन वगैरे हे सगळं चांगल्या प्रकारे, त्यावेळेस ते ग्रोईंग होतात किंवा वाढतात किंवा जर्मिनेट होतात. पण असं होत नाही त्यावेळेस त्या कंडिशनमध्ये डॉर्मन्सी म्हणजे स्ट्रक्चरल ऑर फिजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम. स्ट्रक्चरल किंवा फिजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल म्हणजे राहण्यासाठी जे असतं ह्यालाच डॉर्मन्सी असं म्हणतात. मग डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट that facilitates survival of organisms during adverse environmental condition. म्हणजे ज्यावेळेस ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन असते त्यावेळेस हे सीड्स काय होतात, सर्वाइव्ह होतात किंवा टिकून राहतात. आणि मग ज्यावेळेस त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळेस ते या ठिकाणी जर्मिनेट होतात आणि वाढतात. मग पुढे मॅच्युअर or viable seeds will not germinate even in the presence of favorable condition. जोपर्यंत त्याला फेवरेबल कंडिशन भेटत नाही तोपर्यंत ते जर्मिनेट होत नाही किंवा मॅच्युअर आहे ते जर्मिनेट होत नाही. पुढे अजून काय मुद्दा म्हणतोय आपल्याला की विएबल सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर कंप्लिटेशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. म्हणजे डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्यानंतरच जेव्हा फेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस ते सीड काय होतात, जर्मिनेट होत असतात. पुढे ॲपोमॅक्सिस म्हणजे काय, हे एक फिनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. हे काही मुद्दे 2-3 जे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये आहे ॲपोमॅक्सिस. ॲपोमॅक्सिस म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे फर्टिलायझेशन घडतं हे विदाऊट गॅमेट होतं. म्हणजे आपण पाहिलं होतं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये की मेल गॅमेट, फिमेल गॅमेट्स हे येतात, फ्लोअर्समध्ये पोलिनेशन होतं वगैरे होतं, फर्टिलायझेशन घडतं. पण या ठिकाणी काय होतं की दी फिनॉमेना ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, या ठिकाणी एम्ब्रियो तयार होतं थ्रू असेक्शुअल मेथडद्वारे ऑफ अ रिप्रोडक्शन विदाउट अ फॉर्मिंग ऑफ अ गॅमेट. म्हणजे गॅमेट न तयार होता या ठिकाणी होतं ॲक्ट्स ऑफ अ फर्टिलायझेशन. अशा प्रकारे या ठिकाणी जे फर्टिलायझेशन घडून येतं त्याला ॲपोमॅक्सिस म्हणतात. आता ॲपोमॅक्सिसमध्ये अजून काय होतं, इट इज अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन वेअर देर इज अ नो मिओसिस अँड सायनोगॅमिट. या ठिकाणी मिओसिस प्रोसेसद्वारे जे काही गॅमेट्स आहेत ते डेव्हलप होत नाहीत किंवा वाढत नाहीत किंवा डिवायडेशन होत नाही. आणि सायनोगॅमी म्हणजे काय, जे आपण एक सेल पाहिलं होतं, एक लक्षात, जे मेल गॅमेट फिमेल गॅमेट आहे त्याचं मेल गॅमेट्स होत पोलन ट्यूब्सद्वारे जे मेल गॅमेट्स होतात त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन जे घडून येतं आणि झायगोट तयार होऊन आता फर्टिलायझेशन जे होतं हे प्रोसेस या ठिकाणी होत नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं. म्हणजे अब्सेन्स आहे त्या ठिकाणी. काय काय, मिओसिस अँड सायनोगॅमिक प्रोसेस या ठिकाणी अब्सेंट आहे. ते नसताना सुद्धा या ठिकाणी डेव्हलपमेंट होते. मग एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे इन दी ओव्ह्यूल अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फ्रॉम सीड. म्हणजे इथं असेक्शुअल मेथडद्वारे विदाऊट रिप्रोडक्शन होताना, म्हणजे रिप्रोडक्शन होतं पण कसं होतं, विदाऊट गॅमेट्सद्वारे रिप्रोडक्शन होतं आणि इथं एम्ब्रियो तयार होतं, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होऊन ते ओव्ह्यूल तयार होतात आणि नंतर परत ओव्ह्यूल जी आहे ओव्ह्यूलची डेव्हलपमेंट होऊन या ठिकाणी सीड तयार होतात. ही जी प्रोसेस आहे ही ॲपोमॅक्सिसमध्ये घडून येत असते. मग अजून काय ॲपोमॅक्सिसमध्ये, वेन दी गॅमेट्स ऑर्गन्स ऑर सेल प्रोड्युसेस अ एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर. म्हणजे काय होतं, इथं गॅमेटोफाईट जे आहे हे जे ऑर्गन आहे किंवा जे सेल आहे या ठिकाणी एम्ब्रिओसारखा जो एक स्ट्रक्चर तयार करतो विदाऊट फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन न घडताना, ह्याला म्हणायचं ॲपोगॅमी. त्याला म्हणायचं ॲपोगॅमी म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन प्रोसेस. लक्षात, एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर इज फॉर्म विदाऊट फर्टिलायझेशन, that is called a term as a apogamy.
अँड सिमिलरली अशाच प्रकारे व्हेन डिप्लॉइड सॅप्रोफाइट सेल प्रोड्युसेस डिप्लॉइड गॅमेटोफाइट. काय म्हणतो इथं की डिप्लॉइड सॅप्रोफाइट सेल प्रोड्युसेस अ डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट अंडरगोईंग मिओसिस. म्हणजे मिओसिस न होता, मिओसिसद्वारे न त्याची डेव्हलपमेंट होता, तर त्यावेळेस म्हणायचं त्याला ॲपोस्पोरिन. त्याला म्हणायचं ॲपोस्पोरिन. सो मग हे कुठं होतं? फॉर एक्झाम्पल मँगो, ऑरेंज या ठिकाणी हे कोणीच. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक दोन मुद्दे जे आपल्याला पाहण्यात गरजेचे आहेत. पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी हे जे प्रोसेस आहे बेटा, हे नॉल या शास्त्राने 1902 मध्ये आपल्याला सांगितली होती. आणि त्याच्यानुसार इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. नॉल या शास्त्राने जे सांगितलं आपल्याला 1902 मध्ये पार्थिनोकार्पी, यामध्ये काय होतं की त्या शास्त्राने रिसर्च केल्यानंतर सांगितलं आपल्याला इट इज द कंडिशन इन विच, हे एक अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. यामध्ये फ्रूट तयार होतं. इकडे आपण पाहिलं तर सीड तयार होतं, इथं फ्रूट तयार होतं, फ्रूट. आणि फ्रूट तयार होत असताना विदाउट फर्टिलायझेशन प्रोसेसद्वारे इकडे या ठिकाणी फ्रूट तयार होतं. या प्रोसेसला म्हणायचं पार्थिनोकार्पी. इट ऑकर्स नॅचरली. आणि नॅचरली प्रोसेस एवढी नॅचरली घडते. फॉर एक्झाम्पल आहे, आपण सांगू शकतो बनाना आहे, पायनॅपल आहे, याच्यामध्ये सीड्स नसतात बेटा, पण ते नॅचरली या ठिकाणी डेव्हलप होतात आणि डायरेक्टली काय होतं याकडे फ्रूट तयार होतात, सीड तयार होत नव्हता. ठीक आहे, म्हणजे सीड तयार होतं याच्यात सीडलेस आहे असंही आपल्याला म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे मग ह्याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं इन दिस प्लांट, ह्या प्लांट्समध्ये फॉर एक्झाम्पल कोणते प्लांट्स, पायनॅपल आणि बनाना, यामध्ये इन दिस प्लांट दी प्लॅसेंटल टिश्यू इज अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्युसेस ऑक्झिन IA. म्हणजे या ठिकाणी जे प्लॅसेंटल टिश्यू आहेत अनफर्टिलाइज्ड ओव्हरीमध्ये हे काय प्रोड्यूस करतात, ऑक्झिन AA. काय करतात, ऑक्झिन IAA, सॉरी IAA हे तयार करतात. IAA मीन्स याचा मिनिंग आहे इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड हे IA चा लॉंग फॉर्म. IA मीन्स इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड, ऑक्झिन IA. हे काय करतात मग याच्याद्वारे काय होतं की हे जे प्लांट आहे यामध्ये जे ओव्हरी आहे हे ओव्हरी एनलार्ज होते याच्याद्वारे. ऑक्झिन IA द्वारे ओव्हरी एनलार्ज होते म्हणजे मोठी होते आणि त्याच्यापासून मग त्या ओव्हरीचं फ्रूटमध्ये नंतर काय होतं ट्रान्सफॉर्मेशन होतं. फ्रूट इज रिझेंबल दी नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट बट इट इज अ सीडलेस. अशा प्रकारे आपण पार्थिनोकार्पी पाहिलं. आता अजून एक पाहायचं आहे पॉलीमेम्ब्रिओनी. पॉलीमेम्ब्रिओनी म्हणजे काय, इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज इनसाइड द सीड अँड द कंडिशन इज डिस्क्राइब ॲज अ पॉलीमेम्ब्रिओन. म्हणजे एक मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज या ठिकाणी तयार होतात असं म्हणतंय. आणि इनसाइड द सीड अँड कंडिशन, अशा कंडिशनला डिस्क्राइब ॲज अ पॉलीमेम्ब्रिओनी. आणि हे लिव्हानोव्ह या शास्त्राने 1719 मध्ये आपल्याला सांगितलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं जे चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हे आज कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.